हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज धाराशिव स्टँडला आलेले आहे, बघू शकताय. तर मी माझ्या मुलाकडे आले होते. तर आता मी हे धाराशिव बसस्टँड आहे, खूप छान आहे, एकदम स्वच्छ आहे धाराशिव बसस्टँड. तर इथं आम्ही धाराशिवून आता तुळजापूरला जाणार आहे. तर आता हे माझा मुलगा आणि माझे मिस्टर आणि मी, आम्ही तिघीजणे आता इथून धाराशिवून तुळजापूरला निघाले बसने. तर हे किती दिवसांनी मी पवनचक्क्या बघते, 4-5 वर्षांनीच पवनचक्क्या बघते. मराठवाड्यात पवनचक्की नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात भरपूर पवनचक्क्या आहेत. तर आम्ही पोहोचलेले आहे आता इथे तुळजापूरमध्ये. तर आता आम्ही इथून दर्शनासाठी जाणार आहे. तर तुम्हाला जर दर्शन पाहिजे असेल देवीचं, तर समोर व्हिडिओ बघाच तुम्ही. तर मंदिरापर्यंत मी व्हिडिओ केलेला आहे. तर हे आहे देवीच्या समोरचं एकदम अशी दुकाने, भरपूर सारी अशी गर्दी आहे. आणि शुक्रवार होता, भरपूर सारी अशी गर्दी होती. दररोजच राहते म्हणा देवीच्या दर्शनासाठी गर्दी, पण आज शुक्रवारची जरा भरपूरच गर्दी होती. तर देवीचं हे बाहेरचं बघू शकताय तुम्ही, दुकानं वगैरे, ही हॉटेल आहे मोठी. तुम्हाला जर समोरचा व्हिडिओ बघायचा असेल तुम्ही कंटिन्यू बघू शकताय. पूर्ण मंदिरापर्यंत मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर देवीचं दर्शन तुम्ही घरी बसून घेऊ शकताय, तुळजापूर देवीचं दर्शन. तर मस्त हे बाहेरचं बघू शकताय. मग बॅग वगैरे आम्ही ठेवली आणि इथं फुलं, देवीची ओटी भरण्यासाठी नारळ वगैरे आणि असं घेतलेलं आहे मी. तर इथं देवीचं ओटी भरण्यासाठी असं फुलं वगैरे घेतलेली आहेत, नारळ घेतलेली आहे. तुळजापूरमध्ये आले की खूप प्रसन्न वाटते, असं देवीचं दर्शन कधी घेईल असं वाटते एकदम भक्तांना. आणि कसं आहे, आज शुक्रवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी मंदिरातून एंट्री केलेली आहे. तर बघू शकता, हे आहे तुळजापूरमधली मंदिर. तर आता आम्ही दर्शनासाठी आता निघालेले आहे. तर गर्दी आज आहे, शुक्रवार असल्यामुळे गर्दी रोजच असते गर्दी, पण आज जरा शुक्रवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती. समोर मी आहे आणि माझा मुलगा आहे. खूप प्रसन्न वाटते खरंच मंदिरात आल्याच्या नंतर. दुसरं काहीही आठवत नाही, पण देवीच्या दर्शनात मंदिरामध्ये आले दर्शनासाठी तर खूप छान असं प्रसन्न वाटते. आता इथून रांग लागलेली आहे दर्शनासाठी. तर बघू शकताय, एवढं काही गर्दी वाटत नाही, पण नंतर फुल गर्दी होती अशी. तर आम्हाला कमीत कमी 3 तास लागलेले आहेत दर्शनासाठी, 3-3.5 तास लागलेले आहेत दर्शनासाठी. तर एकदम असं उत्साह पण असते, अजिबात चालून असं कंटाळा वगैरे काही येत नाही. उत्साह असते आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून. तर माझी ही 3री वेळ आहे देवीच्या दर्शनासाठी येण्याची इथे. पण दर्शन काही घेतलं नव्हतं तुळजापूरमध्ये, पण ही आता मी माझी पहिल्यांदाच दर्शन घेते मी देवीचं. अगोदर पण आली होती, पण मुखदर्शन घेतलं होतं. 3 तासाच्या नंतर शेवटी आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलं आहे. तर बाहेर आल्याच्या नंतर खूप प्रसन्न असं वाटते, खूप दर्शन छान झालं. आणि एवढी गर्दी असून पण दर्शन एकदम असं छान दर्शन वगैरे झालेलं आहे, निवांत दर्शन झालेलं आहे आमचं. तर हे आहे इथे खंडोबा. तर इथलं पण असं दर्शन घेतलेलं आहे. इथं पण परड्या वगैरे भरतात असं. तर हे खंडोबाचं मंदिर आहे म्हणजे बाजूला साईडला. तर इथं पण असं दर्शन वगैरे आम्ही केलं. आम्हाला पण निघायचं होतं नांदेडला. तर लवकर आता दर्शन वगैरे केलं आणि 3-3.5 तासाच्या नंतर दर्शन पण छान झालं. गर्दी बघू शकताय, भरपूर सारी अशी गर्दी आहे. तर हे मंदिराचं दत्ताचं मंदिर आहे. इथं झुला आहे. आम्ही असं झुला वगैरे दिला आणि नंतर घ्यायचं होतं आम्हाला प्रसाद. तर प्रसाद घेतला, कुंकू घेतलं आणि प्रसाद वगैरे घेतला. तर फार आम्हाला घाई झाली होती, कारण लगेच आम्हाला गाडी होती नांदेड. तर आम्ही एवढं काही घेतलं नाही, लगेच आम्ही प्रसाद घेऊन आम्ही लगेच निघाले स्टँडला. अजिबात टाईम नव्हता. तर टाईम असतं तर थोडंफार आम्ही बघितलं असतं, काही अजून घेतलं असतं बांगड्या वगैरे, पण अजिबात टाईम नसल्यामुळे आम्हाला इथं फोटो आहे, सर विचारत होते, सरांना आवडला होता आणि बघितले पण फोटो. भरपूर छान असे फोटो आहेत आणि खूप असे आकर्षित फोटो आहेत देवीचे, बघू शकताय मस्त.
तर आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही आता निघाले स्टँडकडे आणि स्टँडकडे जाताना मध्येच जेवण करणार आहे, कारण भुका पण भरपूर लागलेल्या आहेत. सकाळी आम्ही चहा घेऊन आली, नाश्ता वगैरे काही केला नव्हता. तर आता इथं आले हॉटेलमध्ये. तर मस्त असं जेवणासाठी थाळी मागवलेली आहे. खूप छान असं जेवण होतं, बघू शकताय. जेवायला तर भरपूर समोर होतं, पण जेवण जात नव्हतं, कारण आता मुलाला सोडून आम्हाला निघायचं होतं नांदेडला. तर डोळे भरून आले होते. पण आता काय करणार, शिक्षणासाठी दूर राहावंच लागते मम्मी पप्पाला सोडून. त्याला पण करमत नव्हतं. त्याच्या पण डोळ्यात पाणी आलं आम्हाला सोडताना. सरांच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही निघालेले आहे आता बसनं नांदेडला.